नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी माझ्या युवीला कुठेच जाऊ देणार नाही. ती माझी आहे आणि माझीच राहील. मग काहीही होऊ दे. आता ती नवरी बनेल तर फक्त हे आदित्य इनामदारचीच बनेल. आदित्य स्वतःचे डोळे पुसत बोलला. दॅट्स लाईक अ गुड बॉय. ऑल द बेस्ट आदित्य. आणि हो, तुला काहीही लागलं तरी तुझा हा मोठा भाऊ आहे तुझ्यासोबत, हे लक्षात ठेव. ओके? अमित बोलला. येस सर, इट मीन्स अ लॉट. थँक्यू वन्स अगेन. आदी बोलला. बाय, टेक केअर. बाय आजी. अमित बोलला तसं इथे त्या दोघांनी पण त्याला बाय बोलून कॉल कट केला. आज्जू, आय लव्ह यू. आदीने आजीला जोरात मिठी मारली. तशा त्याला खुश पाहून आजी पण खूप खुश झाल्या. आता पुढे. आज्जू, यू आर सिम्पली ग्रेट. आदी हसून आजीचे काल ओढत बोलला. अरे बास बास, किती स्तुती करशील आजीची. आणि मी असं केलं तरी काय आहे? आजींनी हसून विचारलं. तू काय केलंस? अगं, काय नाही केलं असं विचार. तू मिस्टर अमित राज्याध्यक्षांना ओळखतेस आणि आज त्यांनी जे मला पूछ केलं ना, खरंच मी शब्दात सांगू शकत नाही तुला. मी तर सगळी शस्त्रे टाकून दिली होती अगं, पण त्यांनी मला रडायला नाही तर लढायला सांगितलं. आणि दुसरं म्हणजे ते जे बोलले ते बरोबरच बोलले. माझं प्रेम मी असं सहजासहजी कसं जाऊ देऊ शकतो? भले युवीला आता दुसरा मार्ग कोणता दिसत नाही आहे, पण प्रेम तर आहे ना तिचं माझ्यावर, खूप जास्त. मग ती एफर्ट्स घेऊ शकत नसली तर मी घेईन. आणि आमचं प्रेम खरं आहे. आमची बाजू पण सत्याची आहे. मग जरी मी मार्ग दुसरा निवडला तरी खरं समजल्यावर घरचे मला नक्की समजून घेतील. पण फक्त कोणाच्या मनात माझ्याविषयी झालेल्या गैरसमजासाठी मी माझं प्रेम असं दुसरं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही. युविका माझी होती आणि ती माझीच राहील कायम. आदी बोलला. त्याच्या बोलण्यात खूप सारा उत्साह आणि डोळ्यात एक चमक होती. आणि त्याला असं हसताना पाहून आजीचे डोळे पण भरून आले. तुला जसं खुश बघून खूप बरं वाटतंय. नाहीतर इतके दिवस तुझा तो रडवेला चेहरा बघू वाटत नव्हतं. खूप वाईट वाटत होतं तुझा तो दुःखी चेहरा पाहून. असाच खुश राहा माझा पनीर टिक्का तो. आजी त्याला गोंजारत बोलल्या. हो आज्जू, मी खूप खुश आहे. अँड ऑल बिकॉज ऑफ यू. थँक्यू, थँक्यू सो मच. तो आजीला मिठी मारून बोलला. आजीला थँक्यू बोलणार तू आता? एवढा मोठा झालास? आजी बोलल्या तसा हसला तो. पण आज्जू, तू मला आधी का नाही सांगितलंस की तू मिस्टर राज्याध्यक्षांना ओळखतेस? त्याने विचारलं. अरे, तू हे मिस्टर राज्याध्यक्ष बोलणं सोड आधी त्याला. अमित नाव आहे त्याचं. आणि तो बोलला ना की मला मोठा भाऊ समज, मग दादा म्हण त्याला, किंवा मग तुमच्या भाषेत ब्रो म्हण. आजी बोलल्या तसा पुन्हा हसला तो. अगं, ते इतके मोठे बिझनेस टायकून आहेत म्हणून रिस्पेक्टफुली बोलत होतो. पण आता चालेल, अमित दादा म्हणेल मी त्यांना. तो बोलला. बरं. आणि असं सांगण्यासारखं असा काही विषय कधी निघालाच नव्हता ना, म्हणून नसेल सांगितलं तुला. त्या बोलल्या. ओके, पण मग माझ्याबद्दल तू त्यांना का सांगितलंस? म्हणजे युवी आणि माझ्याबद्दल? त्याने विचारलं. तुझा तो पडलेला चेहरा बघवत नव्हता मला. बाकी तू घरात कुठेच काहीच बोलू नकोस म्हणून सुद्धा बजावलं होतं. आणि त्यात मोठा कहर तर तू मयुरीशी लग्नाला दिलेला होकार होता. तुला असं हतबल होऊन सगळं चुपचाप सहन करत राहणं मला अजिबात बघवत नव्हतं. घरात तर मी कोणाशी बोलू शकत नव्हते म्हणून मी अमितशी बोलले. त्याला मी तो लहान असतानापासून ओळखते. खूप चांगला आहे तो. आणि त्याने त्याच्या प्रेमाच्या वाटेत जी संकटं झेललेली आहेत ना, ते तू ऐकशील तर शॉक होशील. तो इतका मोठा बिझनेसमन आहे, पण त्याची बायको आहे ना, ती मात्र एका साध्या घरातून आहे. पण खूप सुंदर आणि खूप गोड मुलगी आहे ती. त्यांची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे. त्यांना पण खूप अडथळे आले, पण त्यातूनसुद्धा मार्ग काढला त्यांनी. म्हणून मला वाटलं होतं की ती एकच व्यक्ती आहे जिच्याशी मी बोलू शकत होते तुझ्याविषयी, म्हणून बोलले. आजी बोलल्या. ग्रेट, आय एम इम्प्रेस. तो बोलला. मग कोणीही इम्प्रेस व्हावं असाच आहे तो माणूस. ते जाऊ दे, पण आता करणार काय आहेस तू? म्हणजे आज तर युविकाला अक्षयच्या नावाची हळद लागणारसुद्धा आहे. आजी बोलल्या. आज्जू, हळद लागणार आहे. अजून लागली तर नाही ना. मेहंदी भले माझ्या नावाची नसेल लागली तिच्या हातावर,
पण हळद मात्र माझ्याच नावाची लागणार तिला, आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्रसुद्धा मीच घालणार. तू फक्त बघ, आधी दूरवर बघत बोलला. आणि हे सगळं तू कसं मॅनेज करणार आहेस? आजींनी विचारलं. तू अजिबात काळजी नको करू सगळं, फक्त तू माझ्यासोबत आहेस ना एवढं सांग, त्याने विचारलं. ही काय विचारायची गोष्ट आहे, मी नेहमी तुझ्याच सोबत असेल, आजी बोलल्या. तसा आधी कालात हसला आणि त्याने त्याच्या फोनवरून रियांशचा नंबर डायल केला. हॅलो आधी बोल, रियांश बोलला. रियांश, कधीपर्यंत पोहोचणार आहेस तू? आधीने विचारलं. हे काय, आता पोहोचेलच, ऑन द वे आहे, तो बोलला. ओके, लवकर ये, मी वाट बघतोय, बाय, आधी हसून बोलला आणि त्याने फोन कट केला. इथे रियांश मात्र शॉक झाला होता आधीशी बोलून. त्याला तर वाटलं होतं की आधी आता खूप डिस्टर्ब असेल आणि आपल्याला त्याला सावरावं लागेल. पण नाही, आधी तर उलट खुश होता. नक्की घडलं तरी काय आहे, लवकर पोहोचायला हवं आपल्याला, त्याने विचार केला आणि गाडीचा स्पीड वाढवला. आज्जू, आपल्या टीममध्ये कोण कोण असणार आहेत सांगू, आधीने विचारलं. तशी आजीने होमध्ये मान हलवली. सगळ्यात महत्त्वाची तू आहेस, आणि मग रियांश, परी, मिहिका, अबीर, आणि मग आपण मॉमला पण आपल्या टीममध्ये घेणार आहोत, ओके, आधी बोलला. अरे वा, आपली टीम तर बरीच मोठी आहे रे, आजी हसून बोलल्या. मग आता तू बघच, सगळं नीट करतो मी, आधी बोलला. सगळं नीट होणार आहे, देव आहे, तो बघतोय सगळं, काळजी नको करूस, आजी बोलल्या. चल, मी जातो बाहेर, मला आपल्या टीमला अलर्ट करावं लागणार आहे, आधी बोलला. अरे मी पण येते, मी पण तर टीमचा हिस्सा आहे ना, आजी बोलल्या. तसा आधी हसला. हो चल, आधी बोलला आणि मग आजीला घेऊन तो बाहेर आला. इथे युविकाला हळद लावण्यासाठी खाली मंडपात घेऊन आले होते. समोर खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं, तिथेच पाट मांडला होता. हळदीचा कार्यक्रम तिथेच होणार होता. समोरच्या पाटावर युविकाला बसायला सांगितलं तशी ती खाली मान घालून त्या पाटावर बसली. पण डोळे मात्र पाण्याने डबडबले होते. सर्व काही नको असताना सगळं मनाविरुद्ध करावं लागत होतं तिला. खूप सुंदर दिसतेस युवी, आकांक्षा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. तशी तिने मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं. युवी, मला माहीत आहे तुझ्या मनाची आत्ताची अवस्था. प्रत्येक मुलीला ह्यामधून जावंच लागतं. आपण जिथे आपलं आत्तापर्यंतचं पूर्ण आयुष्य घालवलेलं असतं, तिथे आपलं हक्काचं घर सोडून दुसऱ्या घरी सून म्हणून जायचं खूप कठीण असतं. पण तुझ्या सासरीसुद्धा तुला तुझ्या माहेरी मिळत होतं ना तेवढं सुख मिळेल, किंबहुना त्याहून जास्तच मिळेल. विश्वास ठेव तुझ्या आत्तूवर, म्हणून आजच्या दिवशी डोळ्यात पाणी नको, आकांक्षा तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलल्या. तसं तिला तर भरूनच आलं. किती जास्त प्रेम करत होत्या त्या तिच्यावर, लहानपणापासूनच ह्याची जाणीव होती तिला. पण सध्या हे अश्रू माहेराहून सासरी जाण्याचे नव्हे, तर तिच्या आधीला स्वतःच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी येत होते. हे तिच्या आत्तूला कोण समजावणार होतं? युविका खाली मान घालून बसून राहिली. पण आत्ता जेव्हा तिची नजर समोर गेली आणि ती जागीच फ्रीज झाली, कारण तिच्या बरोबर समोर चेअर लावल्या होत्या, त्यातल्या बरोबर तिच्या समोरच्या चेअरवर आदित्य बसला होता. आणि त्याला पाहूनच तिच्या मनाची बेचैनी वाढली. तो तर एकदम ऐटीत बसून एकटक तिच्याचकडे पाहत होता आणि ती त्याच्यापासून नजर चोरत होती, कारण आजूबाजूला बरेच लोक होते तिच्या. पण तो काही केल्या तिच्यावरची नजर हटवत नव्हताच. त्याला जणू कसलीच पर्वा नव्हतीच. पण आत्ता मात्र त्याची नजर तिच्या हातावर गेली आणि त्याच्या छातीत धस्स झालं, कारण तिच्या हाताला बँडेज लावलं होतं. आता त्याची नजर सैरभैर झाली होती. तो तिला नजरेनेच विचारत होता की हाताला काय झालं, पण ती मात्र त्याला नजर देतच नसल्यामुळे त्याला काही कळलंच नाही. हळदीची गाणी सुरू झाली आणि सगळ्या बायकांनी युविकाला हळद लावायला सुरुवात केली. थोडं अंतर ठेवून अजून एक पाट मांडला होता, जिथे अक्षयला हळद लावणार होते. अक्षय, पाटावर बसून घे बाळा, आकांक्षा बोलल्या. तसा अक्षय येऊन बाजूच्या पाटावर बसला. त्याने एक लूक युविकाला पाहिलं, जी की खाली मान घालून बसली होती, आणि तिला बघूनच तो कुत्सिक हसला. पुन्हा बसत असताना त्याने आधीकडे पाहिलं आणि त्याला पाहून गालात क्रूर हसला तो. पण ती क्रूर स्माईल थोड्याच वेळासाठी त्याच्या चेहऱ्यावर राहिली आणि तिथे एक गंभीर भाव आले, कारण समोर बसलेला आदित्य पण चेहऱ्यावर स्वीट स्माईल घेऊन होता आणि त्याची ती स्वीट स्माईल बघूनच अक्षयच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. आधीच्या चेहऱ्यावर स्माईल? पण कसं शक्य आहे? त्याला तर एव्हाना देवदास व्हायला हवं होतं. मग हा इतका खुश कसा? ह्याला दिव्याचा पत्ता मिळाला की काय? नाही, असं नाही होणार.
असं होऊन चालणार नाही. अक्षय आता मनातून घाबरला होता. सगळ्या बायकांनी आता अक्षयला पण हळद लावली होती. लवकर करा जरा, अक्षय वैतागून बोलला, कारण त्याला इथून निघून आधी चेक करावं लागणार होतं की दिव्या जिथे आहे तिथेच आहे ना, म्हणून तो घाई करायला सांगत होता. अक्षय लवकर करा, काय आज लग्नाची हळद आहे तुझी, ती नीट लागायला नको का? बसून राहा चुपचाप, आजी करारी आवाजात बोलल्या तसा मात्र तो शांत बसला. मग एक एक करून घरातल्या सगळ्यांनी अक्षयला आणि युविकाला थोडी थोडी हळद लावली. आता अक्षता आणि अनय दोघांनी येऊन अक्षयच्या गालाला हळद लावली आणि मग युविकाला सुद्धा त्यांनी हळद लावली. पण अक्षयचे डोळे तर तेव्हा मोठे झाले जेव्हा त्याने समोरून आदीला त्याच्या जवळ येताना पाहिलं. आदी आला आणि बरोबर त्याच्या समोर बसला. आदीने हळूच परीकडे पाहिलं तसं परीने नजरेनेच त्याला इशारा केला आणि तो गालात हसला. अक्षय, तुला हळद लावण्याचा मान तर माझा पण आहेच ना, आफ्टर ऑल भाऊ आहेस तू माझा. आदी हळूच बोलला तसा अक्षय त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याला कळतच नव्हतं आदीला असं काय झालंय की तो असा बिहेव करतोय. एकदम कूल. सो बी रेडी, असं म्हणत आदीने बाजूच्या बोलमधून थोडीशी हळद त्याच्या बोटांवर घेतली आणि समोर बसलेल्या अक्षयच्या गालापर्यंत त्याचा हात घेऊन गेला तो. युविका पण तिरप्या नजरेने सगळं पाहत होती. तिला पण काहीच कळत नव्हतं आदी असा का वागतोय. कदाचित डिप्रेस झालाय तो असं वाटत होतं तिला, म्हणून त्याचं असं वागणं बघून खरं तर तिला आता त्याची काळजी वाटू लागली होती. समोरच सविता आत्या पण होत्या. त्यांना पण आदीचं वागणं खटकत होतं, पण त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही त्याच्यावर, कारण आदीने मयुरीशी लग्न करण्यासाठी होकार दिला होता तेवढंच पुरेसं होतं त्यांच्यासाठी. मयुरी पण हे सर्व बघत होती, पण काल आदी जसा तिच्याशी वागला होता त्यामुळे ती आज त्याच्यापासून थोडं दूर दूरच होती. त्याच्याजवळ गेलीच नाही, ती लांबच उभी होती त्याच्यापासून. आदीने तो हळदीने भरलेला हात अक्षयच्या गालापर्यंत नेला तसा अक्षय रागीट नजरेने त्याच्याकडे पाहू लागला. पण त्याची ती रागीट नजर बघूनच आदीच्या चेहऱ्यावर पुन्हा स्माईल आली. त्याने त्याचा तो हळदीने भरलेला हात तसाच खाली आणला आणि आता तीच हळद स्वतःच्या गालावर लावली. तसे सगळेजण त्याच्याकडे आवासून पाहू लागले, पण सगळ्यांच्या नजरांना इग्नोर करून त्याने पुन्हा त्याच हातात हळद घेतली आणि स्वतःच्याच दुसऱ्या गालावर लावली. ते काय आहे ना, अक्षयला तर सगळेच हळद लावत आहेत, पण आता माझं पण तर लग्न होणार आहे ना, मग मला नको का हळद लागायला? तो बोलला तशा सर्वांच्या भुवया उंचावल्या. म्हणजे माझं लग्न फिक्स झालं आहे ना मयुरीशी, आत्ता नाही पण नंतर होईलच ना ते, म्हणून म्हटलं आपली हळद आपणच लावून घ्यावी स्वतःलाच. आदी हसून बोलला. तसे सगळे हसायला लागले, पण मयुरी मात्र कमालीची खूश झाली. तिच्या चेहऱ्यावर लगेच लाली पसरली. हो हो, लावून घे हळद, तुला तर बाबा जास्तच घाई झालेली दिसते लग्नाची. असं असेल तर अक्षयसोबत तुझं पण लग्न लावून देऊ का त्याच मांडवात? आकांक्षांनी हसून विचारलं. लग्न तर माझं ह्याच मांडवात होईल. आदी हळूच तोंडातच पुटपुटला. काय रे, तोंडातल्या तोंडात काय बडबडतोस? चालेल ना, आकांक्षांनी विचारलं. चालेल छोटी आई, मी रेडी आहे, तो बोलला तशा आकांक्षांनी तोंडावर हात ठेवला आणि हसल्या त्या. आणि इथे युविकाने मात्र नाहीमध्ये मान हलवली. डोळ्यात अश्रू होते ते वेगळे. अरे हो म्हणतोय हा, त्या हसून बोलल्या. छोटी आई, आय वॉज जस्ट किडिंग, तो डोळा मारून बोलला. आदी, हळद जास्त लागली तुझ्या गालाला, परी बोलली. हो का, असं म्हणत आदीने त्याच्या दोन्ही गालावरची थोडी थोडी हळद स्वतःच्या हाताने काढली आणि ती त्याच बोलमध्ये टाकली आणि तो जाऊ लागला. तोच. अरे युवीला हळद नाही लावणार का तू? आकांक्षांनी विचारलं तसा तो जागीच थांबला आणि त्याने एकदा युविकाकडे पाहिलं तर ती पण त्याच्याचकडे पाहत होती. छोटी आई, सगळ्यांनी लावले ना तिला हळद, मी नाही लावली तरी चालणार आहे, तो बोलला आणि तिथून निघून गेला. तसे युविकाने मात्र डोळे गच्च मिटले, कारण त्याचे शब्द खूपच टोचत होते तिच्या मनाला. चला आता अक्षयची उष्टी हळद युवीला लावायची आहे, परी बोलली आणि तिने हळदीने भरलेला तो बोल उचलला. पण अक्षयची उष्टी हळद ऐकूनच इथे युविकाचे हातपाय थरथरायला लागले होते. तिला नको होती त्याची उष्टी हळद. तो माणूसच मुळात किती नीच होता माहीत होतं तिला, म्हणून आत्ता त्याची उष्टी हळद ऐकूनच अंगाला शिसारी आली होती तिच्या. पण कितीही झालं तरी काहीच करू शकणार नव्हती ती, कारण हे सगळं तिनेच तर स्वतःवर ओढून घेतलं होतं. डोळ्यातून अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हती ती. परीने तो हळदीने भरलेला बोल त्या बायकांच्या हातात दिला तशा त्या बायका आता त्या बोलमधली हळद युविकाला लावू लागल्या. युविकाला मात्र सगळं असह्य झालेलं होतं.
पण तरी सगळं सहन करत ती चुपचाप त्या पाटावर बसली होती. बास युवी, फक्त आजचा दिवस तुला सहन करायचा आहे. उद्यापासून तू ह्या सगळ्या त्रासातून कायमची सुटशील, ती डोळे कच्च मिटून मनातच बोलली. ती हे सगळं सहन करत होती, पण तिला हे कुठे माहीत होतं की अक्षयची उष्टी हळद समजून जी हळद त्या बायका तिच्या अंगावर चढवत होत्या ती तर तिच्या आधीची उष्टी हळद होती. परीने आधीच हळदीचे बोल एक्सचेंज केले होते. आधी दूर उभा राहून हे सगळं बघत होता. युविकाची ती हतबलता तो पाहू शकत होता, पण सध्या तरी शांतच होता तो. फक्त आजचा दिवस स्वीटी, आजचा दिवस सहन कर. उद्या तू फक्त माझी होणार आहे, कायमची. तो पण तिच्याकडे बघत मनातच बोलला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.